माझं नाव रोहन जगताप. मी हडपसर पुणे येथे राहतो आणि आजपासून मी माझे व्हिडिओवरती ब्लॉग बनवायला सुरुवात करतो. त्याच्या मागचा काही उद्देश नाही आहे, जसं की ही जस्ट एक आपल्या ज्या मेमरी आहेत जिथे आपण फिरायला जातो, ज्या ज्या ठिकाणावरच्या मेमरीज असतात त्या मी फक्त स्टोअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्यामध्ये माझी एक टीम असेल. टीम म्हणण्यापेक्षा माझे घरचेच माझे भाऊ आहेत, जे की माझ्या मामांची 2 मुलं आहेत. एकाचं नाव सिद्धू आहे मोठा, त्याचा भाऊ सौरभ. माझ्या मोठ्या मावस बहिणीचा मुलगा आहे रुपेश चव्हाण, त्याला आम्ही मनोज मन्या म्हणतो. आणि माझ्या सख्या छोट्या मावशीचा मुलगा मंदार जगताप, जो सासवडला राहिला आहे. तर आता यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच की आता आपण फिरायला जातो, तिकडे आपल्या आठवणी राहतात, आपण फोटोमध्ये कॅप्चर करतो. पण फोटोमध्ये पाहण्यापेक्षा आणि व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा जो काही आनंद आहे तो मला तुम्हाला सर्वांना दाखवायचा आहे, आणि आम्हाला तो मनामध्ये आणि इथून पुढे जे काही असेल ते साठवून ठेवायचं आहे. तर चला मग आता आम्ही चाललो आहे कोकणामध्ये, मुरुड दापोली येथे हरणे बंदर या मार्गे. आत्ता आम्ही निघतोय, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. सिद्धू, सौरभ आणि मन्या हे गोखलेनगर पुण्यावरून येत आहेत आणि आम्ही असंच सासवडला मंदारला पिक करून तसंच कापूरहोळ वाई मार्गे महाबळेश्वर मार्गे दापोलीला पोहोचू. तर चला मग ह्या प्रवासात काय काय तुम्हाला बघायला मिळतंय ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि काय मजा करता येईल ते दाखवूयात. ही खूप एक्साइटमेंट आहे ही ट्रिप माझ्यासाठी, कारण हे सगळे छोटे आहेत माझ्यापेक्षा आणि ते खूप एन्जॉय करतात आणि मजा करतात, ते दाखवायचं आहे आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मी खूप इच्छुक आहे. तर चला मग बघूयात आपण पुढे काय काय होतंय. तर आत्ता आम्ही हडपसरपर्यंत पोहोचलो आहे आणि इथून आता आम्ही गाडी बदलणार आहे. म्हणजे हां, आमच्या भावाबरोबर आता गाडी चेंज करणार आहे. त्याला घेण्यापेक्षा तो आम्हाला घेणार आहे आता. त्यामुळं आता इथून पुढं आम्ही त्याच्या गाडीमध्ये जाणार. बघूयात आता पुढं काय होणार आहे, कारण आम्हालाही नाही माहिती. भेटत राहू. आता हे माझे सर्वजण भाऊ गोखलेनगरवरनं आलेले आहेत. चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. हा आहे सौर्या, ज्याचं नाव सौरभ पायगुडे. हा आहे रुपेश चव्हाण, ज्याला आम्ही मने म्हणतो, माझ्या सख्या मोठ्या मावस बहिणीचा मुलगा आहे. आणि हा सिद्धू आणि सौरभ हे माझ्या सख्या मामाची मुलं आहेत. आता आम्ही कोकणात जायला सासवडला जातोय. आता सासवडला मंदारला घेतोय आणि मंदारला घेऊन आम्ही तसंच पुढे वाई मार्गे महाबळेश्वर मार्गे दापोलीला जाऊ. तर आता तुम्हाला सांगायचं ह्या ट्रिपमधली मजा. ॲक्च्युली आम्ही आजचा प्लॅन ठरवला होता आणि आजची ही व्हिडिओ आम्ही संध्याकाळी 7 वाजता निघणार होतो. पण एक दुपारी 3 ते 4 वाजता आम्हाला आमच्या मंदार जो मावस भाऊ आहे त्याचा फोन आला. तो बोलला की अरे एक थोडासा मॅटर झालाय. म्हणलं काय? तर तो म्हणला तो इंटरव्ह्यू देतोय, त्याचा उद्या सकाळी इंटरव्ह्यू आहे. तर तो बोलला की माझा उद्या इंटरव्ह्यू आहे आणि मला ते रिशेड्यूल करत नाहीये. तर मग हे लोक खूप एक्साइट होते, आम्ही पण सगळे एक्साइटमेंट झाले होते. पण सगळेजण नाराज झाले, पण ते फोन करायला लागले. तर काय झालं, मंदारने मला फोन केला आणि तो म्हणला की अरे मॅटर झालाय. ऍक्च्युली त्याचा उद्या इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला आहे कॉग्निझंट या कंपनीमध्ये. तर तो बोलला की अरे माझा आता उद्या इंटरव्ह्यू आहे संध्याकाळी. आता त्याचा इंटरव्ह्यू किती वाजता आहे कोणालाच माहित नव्हतं. तर तो बोलला की आता काय करायचं. तर सगळेजण आम्ही नाराज झालो. तर सगळेजण एकमेकांना फोन करायला लागले की उद्या संध्याकाळी जायचं का. संडे आणि मंडे हे 2 दिवस. तर मंडेला पॉसिबल नव्हतं, कारण 2 जणांचं कॉलेज होतं आणि माझं ऑफिस आहे, त्याच्यामुळे मला जमणार नव्हतं. तर हे बोलले की मग आपण उद्या संध्याकाळी जाऊयात आणि रविवारी येऊयात. पण तेच काही मजा नव्हती, कारण ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा खूप टाइम जाणार होता. मग आम्ही मंदारला म्हणलं चल रिशेड्यूल कर किंवा नंतर दे इंटरव्ह्यू. पण त्याचं पण बरोबर आहे, त्याचं करिअर चालू करायचं आहे आता, आणि तो पहिला इंटरव्ह्यू त्याला मिस करायचा नव्हता आणि चांगली अपॉर्च्युनिटी होती. तर मग नंतर त्याचाच मला फोन आला. त्याचा इंटरव्ह्यूचा टायमिंग कळल्यानंतर, मेल आल्यानंतर याच्यावरचा त्याचा सकाळी उद्या पहाटे 4 वाजता इंटरव्ह्यू आहे. तर मग आमचं परत ठरलं की सकाळी उद्या त्याचा इंटरव्ह्यू 4ला झाल्यानंतर 4:30-5 वाजता निघायचं. तर मग आम्ही फिक्स झालं आमचं आणि आम्ही ठरवलं की उद्या सकाळी 5 वाजता निघायचं. पण नंतर परत मंदारचा फोन आला आणि मंदार बोलला की अरे आपण आत्ताच निघूयात रात्री आणि तिथे आपण 3-4ला पोहोचल्यानंतर मी तिथून इंटरव्ह्यू देतो. तर आम्ही सगळेजण परत तयार झालो. परत घरचे आम्हाला ओरडले की तुम्ही सारखं ये जा तुमचे फोन कॅन्सल हे. त्याच्यापेक्षा आम्ही आत्ताच जायचं ठरवलं
आणि आता आम्ही सगळेजण निघतोय आणि हे पण आलेले आहेत गोखलेनगरवरनं. तर चला बघूयात काय काय मजा करता येते ती. सगळे रेडी झालेले आहेत. तर हे बघा, चला निघायचं का? चला मग आपण निघूयात आता आम्ही हडपचोरून निघालेलो आहे आणि सासवडला चाललोय. तिथं आम्ही मंदारला घेणार आणि मग तिथून पुढं आमचा प्रवास कोकणासाठी सुरू होणार. तर आता तुम्हाला एक दाखवत झालेलो आहे. सासवडला जातो तो घाट चालू होईल. ॲक्च्युली मुरुडला जाताना टोटल 6 घाट लागतात. जर का तुम्ही महाबळेश्वर मार्गे जात असाल तर, आणि तामिनी मार्गे गेलात तर तुम्हाला 2च घाट लागतात. एक तामिनी घाट आणि दुसरा कशेडी घाट, जो पोलादपूरच्या पुढे कशेडी घाट आणि खेड उतरून. तर आता हा आपल्याला पहिला घाट चालू होतोय, जो की सासवडचा आमचा दिवे घाट, जो की आम्हाला पूर्ण ज्ञात आहे, कारण आमचं गावच सासवड आहे आणि आम्हाला माहिती आहे की हा घाट कसा आहे. त्याच्यामुळे 3 ते 4 किलोमीटरचा हा घाट आहे. हा घाट संपल्यानंतर आम्ही सासवडला जाऊ, मंदारला घेऊ आणि नंतर पुढे आम्ही नारायणपूर केतकावळे, जिथं प्रति बालाजीचं मंदिर आहे, तो एक घाट लागेल आम्हाला. आणि त्यानंतर कापूरहोळ मार्गे नंतर खंबाटकी घाट, एक 3रा घाट लागेल. आणि पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल असे किती टोटल 6 घाट लागतात आम्हाला. तर त्याचा हा पहिला एक घाट दिवे घाट चालू झालेला आहे. बोर्ड लागेल. आता आम्ही सासवडमध्ये पोचलेलो आहोत आणि तिथं मंदारच्या घरी आता आम्ही येतो. हे बघा के भाऊ, मंदार भाऊ जगताप, उद्या यांचा इंटरव्ह्यू आहे कॅपजिमिनी मध्ये. यांचे आमच्या कॉग्निझंट या कंपनीत आम्ही यांच्यासाठी स्वागतासाठी खूप तयारी करून आलेलो आहे. थांबा, पुढे झाला. मंडळ आपला आभारी आहे. काढू नको, ब्लर दिसते रे, ब्लर दिसते. क्लिक कर तिथं फक्त. हे आमचे मंदार, उद्या कॉग्निझंट या कंपनीत इंटरव्ह्यू आहे. सकाळी पहाटे 4 वाजता. आपले आणि भवानी सवारी भवानी चौकामध्ये ग, चौकामध्ये. तुझ्याकडनं उद्याच पार्टी. अरे पहिला राऊंड सिलेक्ट झाला ना मांद्या की लगेच नाश्ता, दुसरा राऊंड झाला की लंच, आणि याच्यावर झाला की आखे पैसे घ्यायचे. अरे तुला फसवलंय काय, पण 4ला कुठे इंटरव्ह्यू असते. हे बंद आहे ते चांगलं आहे का हॉटेल? करावं ना का? अजून पुढं आहे नारायणपूरच्या पुढे कापूर
कटाई घेतली का? मी काहीच नाही घेतलं माहिती का? बॅट बॉल बॅट बॉल पण नाही घेतलं. फ्रीज घेतली फ्रिस्बी घेतली ना? आणि तो बॉल घेतले ना. फ्रीज पण घेतली हा, फ्रीज अजून? म्हणजे काय? म्हणजे टाकले नाही का? खाली अजून मला वाटलं त्याला काय म्हणजे काय? थाळी बघून तापलो आपण इथे जायला माहिती का? ती गटाने टाकलेली ती अशी थाळी साताची. आता आम्ही जेवायला थांबलो इथे सर्वजण एक जागा सासवड मध्ये करा स्वाद म्हणून हॉटेल आहे तिथे आता आम्ही जेवणार आहे आणि नंतर पुढे जाणार आहेत महाबळेश्वरला. चला जेवायला. चला या एक झाड असावाच आणि ग्रुप मध्ये रोटी रोट्या खायचे का काय खायचे? काय काय सांग काय खाणार आहे? रोटी का हे घेणार नान खायचे. नान नान एक नान सांग. तू रोटी का नान? रोटी साध्या प्लेन एकदम. तू मला तू नान घे. हा नानच घे. दोन सवरे पण नान खा. जेवायला बसलोय आम्ही सध्या आणि ऑर्डर दिलेली आहे फुल मालवणी चिकन अंडी आणि रोटी. बघू आता जेवण कसं मिळतं इथं. मोबाईल ठेवा की हो आय सी आय सी आय सी चला आमचं जेवण तर आलेलं आहे. जेवणामध्ये आता हे चिकन आहे मालवणी चिकन आणि आता ते ग्रेव्ही देतात आहेत. रोटी आहे. तर बघूयात आता जेवतो कसं आहे जेवण ते तुम्हाला सांगतो जेवण झाल्यावरती. मनोज आणि सावऱ्या जेवण करून टेस्ट करून सांगाल. मान्या मान्या ओके मस्त मान्या कसं आहे सावऱ्या? मस्त सिद्धू कसं आहे जेवण? मंदार रस्सा खाऊन सांग कसा आहे. एक नंबर आहे. चला आता मित्रांनो मी पण जेवतो आणि जेवण झाल्यावरती तुम्हाला सांगतो की जेवण कसं आहे. मंदार चला आमचं तर आता जेवण झालेलं आहे. आता आम्ही कोकणात जायला निघतोय. थोडं जेवण चांगलं होतं पण थोडा उशीर झालाय. आता आम्ही निघतो. आता अंधार पडेल. आता आम्ही डायरेक्ट जास्त सीन बघायला भेटले तर दाखवू नाहीतर मग डायरेक्ट उद्या सकाळीच आपल्याला भेटू. चला बाय बाय. चलो चौकामध्ये आवाज दे. कसं आहे युट्यूब आपलं? युट्यूब कसं आहे? अरे चौकामध्ये ग चौकामध्ये गाणं हे झालं त्याच्या हाताने गाणं चेंज झालं. चांगलं होतं रे.
हॅलो ऑल. आम्ही सर्वजण आत्ता इथे पोचलेलो आहोत. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही इथे मुरुड बीचवरती आलेलो आहोत आणि आमचं रिसॉर्ट आहे आचल रिसॉर्ट. तर आम्ही आत्ताच पोचलो, तर थोड्या वेळ आता आम्ही झोपू आणि नंतर परत 9 वाजता उठून मग पुढच्या बीचवरती जाऊ आणि बघूयात मग पुढे काय काय होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबा. चला बाय बाय, टेक केअर.